लगेच पोट बीट जाम सुटली तर दिसणार ना बाई खात्या पित्या. नमस्कार मित्रांनो, हा आहे आमचा विदर्भ राईडचा दुसरा दिवस. सकाळचे 8 वाजलेत आणि ॲक्च्युली खूपच गडबड झाली आमची सकाळी उठताना निघून जाताना. सो निघालो आहे फायनली. कारण का तुम्हाला माहिती आहे आमचा हा दुसरा दिवस आणि आम्हाला या दुसऱ्या दिवशी बरंच काय एक्सप्लोअर करायचं जे आम्ही डिसाईड केलं आहे. पण आय डोंट थिंक सो ते होईल पॉसिबल. कारण का एवढ्या सकाळी अजून पूर्ण सकाळ बाहेर पण झालं नाही, एवढं ऊन आहे बाहेर की काय सांगू तुम्हाला. सो फायनली आम्ही निघालो आहे भीम टेकडीला, जे रातोरात आम्ही डिसाईड केलं. मी आणि चेतन रात्री व्हर्च्युअली मोबाईलवरतून संभाजीनगर एक्सप्लोअर करत होतो. तर त्याच्यातून आम्हाला 1-2 ठिकाणे भेटलीत जे आम्ही येताना प्री प्लॅन केली नव्हती, म्हणून आता इथे केले आणि फायनली त्या डेस्टिनेशनला निघालो आहे. भीम टेकडी. ओके, हे डेस्टिनेशनचं नाव आहे. यार हे काय झेंडे चालू पण झाले. तुम्हाला नावावरून कळलंच असेल की काय सीन आहे म्हणून. तो मोठा काय दिसतोय आहे. ओ माय गॉड. हा बघा एवढा मोठा झेंडा आहे तो. बापरे. सिरियसली दिस इज द फर्स्ट टाईम की मी एवढा मोठा झेंडा बघतोय. पूर्ण झेंडे लागलेत खरंच यार. आमच्या इकडे म्हणजे मी पण स्वतः एक बुद्धिस्ट आहे, ठीक आहे. जय भीमाला नाही म्हणत, बुद्धिस्ट. तर जय भीमाला पण आहेच, पण सगळ्यात पहिला बुद्धिस्ट. पण आमच्याकडे असं नाही यार कुठे एखादी ठिकाण आहे आणि एवढे सगळे झेंडे. खतरनाक यार. काय भारी वाटतंय. बघा ना किती भारी झेंडे लावल्याचं इकडे आजूबाजूने रस्त्याच्या. चेतन राहायला कुठे. एनिवे आपण पोचतो आहे लेफ्ट साईडला डेस्टिनेशन आहे, ठीक आहे. हे बघा सिरियसली आम्ही रात्री बघितलं मोबाईलमध्ये, पहिले एकदम छोटी वगैरे असेल वाटलं, पण एवढी मोठी भली मोठी मूर्ती. हो माय गॉड, काय भारी मूर्ती आहे. निसर्ग पण किती भारी, पण एकदम मस्त. सकाळचे 8:30 वाजलेत, ठीक आहे. आणि ही आहे गौतम बुद्धांची निर्वाण अवस्थेतील मूर्ती. ओके, फायबरची मूर्ती आहे आणि एकदम भारी आहे यार. काय क्लासिक आहे खरंच. थोडे 2-3 सिनेमॅटिक शॉट घ्यायची इच्छा झाली आणि म्हणून असं करतो आहे. पण खूप खरंच भारी, किती प्रसन्न वाटतं या मुद्रेकडे पाहून. ग्लॅड यार. फायनली आम्ही तिथून निघालो आहे, कारण का आम्हाला 9 वाजता पोहोचायचं आहे बीवीच्या मकबऱ्याला. तिकडे जर नाही पोचलं तर आमचं सगळी गडबड होईल, पुढचा पूर्ण प्लॅन आमचा फिसकटून जाईल. म्हणून आम्ही तिकडे निघालो आहे, कारण 9 वाजता निघून परत 11 वाजता चेकआउट करायचं आहे. ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सो फायनली आम्ही पोचलो आहे. ओके, सो पार्किंग आणि तिकीट्स वगैरे आम्ही तिकडे काढले सगळं, कारण का ते सेपरेट आहे तिकीट्सचं. आणि पार्किंगचं तर त्याच्यापेक्षा 100-200 मीटर लांब आहे. गाडीचे पार्किंग 20 रुपये होते, तिकीट आहे आय गेस 25 रुपये काहीतरी तिकीट आहे. कॅश नव्हतीच, गडबड तर झालीच होती म्हणा, पण ठीक आहे ॲडजस्ट केलेलं आम्ही. सो आता आलो आहे वरती आम्ही. थोडा एक्सप्लोअर करायचं म्हटलं तर बोललो, कारण का मी ॲक्च्युली कॅमेरा जास्त यूज करू शकत नाही, कारण का आमचं तसं काय प्लॅनिंग ठरला नाही आहे व्हिडिओ रेकॉर्ड करायचे. पण मी करतो आहे थोडे, कारण का ही राईड मी व्हिडिओ किंवा व्लॉगसाठी अजिबात करत नाही आहे. केला तर करीन, ते तुम्हाला समजेलच नंतर. पण तसं काय माझं प्लॅनिंग नाही आहे व्लॉगचं, पण असंच एक आठवण म्हणून रेकॉर्ड करतो आहे. ॲक्शन कॅमेरा आहे म्हणून. खूप भारी. तुम्हाला माहितीच आहे हे लोकेशन काय आहे, बीबी का मकबरा. आणि त्याची थोडक्यात माहिती सांगायची म्हटली तर कोणतरी होता त्याने आपल्या आईसाठी हे बांधलं. स्मृतीसाठी कशासाठी ते मला माहिती नाही, पण अशीच काहीतरी स्टोरी आहे ह्याची. अशीच काहीतरी स्टोरी आहे. त्याच्या आईने आपल्यासाठी पण पैसे पण जास्त काय दिले नव्हते. मी वाचलं कुठेतरी, मला आठवत नाही गुगलला की कुठे, आय डोंट नो. पण हे भारी. आमचे ते चेतन भाई आले. कोण आहेस. लगेच पोट बीट जाम सुटली तर दिसणार ना बाई खात्या पित्या. चल इकडे दे बॅग दे माझी. उगाच कष्ट नको घेऊ तेवढे, नंतर बोलून दाखवशील तुझी बॅग सांभाळली होती मी 1 तास 1.5 तास. काय निसर्ग आहे भारी. म्हणजे एक्सपेक्ट केलं नव्हतं मी असं काही असेल या टॉमच्या आय मीन बीबीच्या मकबराच्या बाजूला. किती मोठा परिसर आहे या. बापरे बापरे. हा एक एंट्रन्स आहे. आम्ही दुसऱ्या एंट्रन्सने आलो होतो आणि हा एक एंट्रन्स आहे. आणि हे संगमरमरचे दगड. काय क्लास आहे तेव्हाचं आर्किटेक्चर. मी आत्तापर्यंत बऱ्याचशा अशा ठिकाणी व्हिजिट दिल्या ना, जे आताच्या मॉडर्न जमान्यात एकदम नथिंग आहे. नथिंग म्हणजे नथिंग. काय कलाकार होते यार तेव्हाचे, क्लासिक.
आता ते सगळं आर्टिफिशियल तयार होतं, पण तेव्हा हे कसं तयार केलं देवास ठाऊक, त्याच देवास जो असेल तो. हे मिनार वगैरे यार, हे गार्डन, कपल्स ते तर असायलाच पाहिजे. त्यांच्याशिवाय कोणतीच जागा अशी म्हणजे परिपूर्ण होत नाही. हा एक मोठा विषय आहे त्याच्यामध्ये, कळलं का? आता बाहेर थांबलो होतो, नंतर आतमध्ये आलो, जरा टॉम वगैरे बघूया मधला कधी जाऊन कसं आहे काय आहे. पण ॲज युजल जसं एकदम इस्लाम समाजाचं असतं कम्युनिटीमध्ये, तसंच एक टॉम्ब आहे आणि बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या टॉम्बवरती. थांबा तुम्हाला दाखवतो. आधी हे आजूबाजूचा निसर्ग पाहून घ्या. निसर्ग म्हणजे जी कलाकृती हे बघा. ते समाधी तर आहे, समाधीवरती पैसे टाकायची काय गरज आहे का लोकांना? एक साधा कॉमन सेन्स आहे यार, काय उपयोग आहे तिथे? आणि तिथे ऑलरेडी लिहून ठेवलं की पैसे वगैरे टाकू नका, आणि इथे पैसे टाकून ठेवले. ग्रेट 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 पीपल. ही जी तुम्ही बघितलं ना लेफ्ट साईडला, ती हे आहे मस्जिद आहे. चल वाटले. सो हा एंट्रन्स पॉईंट आहे. हा बघा पुढे जरा म्हटलं थोडेसे सिनेमॅटिक शॉट घेऊया आपल्या पद्धतीने. हे उलटं सुलटं करून म्हणून ठीक आहे ॲड करत आहे, कारण का व्लॉगमध्ये जास्त काय असं येईल नाही येईल माहिती नाही, कारण की मी तो आत्ता माइंडमध्ये काय नाही. सो फायनली आम्ही निघालो तिथून, कारण का आम्हाला चेकआउट करायचं तुम्हाला बोललो होतो. मी चेतनची वाट बघतो. आमचं चेकआउट वगैरे केला, 11चा टायमिंग होता, पण 11:30 वाजले चेकआउट करेपर्यंत. पण काय करणार, आता निघायचं होतं. आता पुढे आलो आणि चेतन राहायला पाठी. सो बोललो ह्याच्यासाठी थांबूया, कारण का आम्ही पुढे चाललो होतो. ऑलमोस्ट 20 ते 22 किलोमीटर आहे, म्हणून बोललो त्याला पुढे लीड करू देत, मी टेल करतो. ओके, ही इज द हेड अँड आय एम द टेल फॉर द एंटायर राईड नो विदर्भासाठी. सो थोड्याच वेळात बघू. आता ऑलमोस्ट वाजलेत तर 1. आम्हाला किल्ल्यावरती जायला 1:30 वाजतील. कोणता किल्ला कुठचा किल्ला ते तुम्हाला समजेल. ॲक्च्युली मी सांगितलेच आहे तुम्हाला दौलताबाद. पण खरंच आत्ता सध्या थोडं वातावरण थोडं शांत आहे. माहिती नाही तुम्हाला कसं दिसतं आहे कसं नाही, पण बऱ्यापैकी आहे. पण यार तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, जर आवडत असेल किंवा आवडायला लागला असेल तर यार लाईक आणि सबस्क्राईब करा ना, त्यात काय एवढं. आणि कमेंटमध्ये सांगा की काय करू काय नको, एवढं काय आहे त्याच्यात, एकदम छोटीच तर गोष्टी आहे. बाय द वे आजच्या सेकंड डेमध्ये आम्ही बघितलं बीबी का मकबरा आणि भीम टेकडी. आत्तापर्यंत आफ्टरनूनपर्यंत अजून 2 लोकेशन्स आम्हाला करायचे आहेत. होपफुली होईल, कारण का कालसुद्धा आम्ही एवढ्या 300-400 किलोमीटरच्या राईडनंतर 2 गोष्टी आम्ही केल्या. ते म्हणजे एक पावनचक्की आणि एक छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम. आणि रात्री रेल्वे स्टेशनला भेट दिली, औरंगाबाद रेल्वे स्टेशनला. येस, प्लीज 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 सबस्क्राईब करा. एवढंच करा, जास्त काय करा. चलो आता जरा माझ्याकडे कॅमेरा फिरवतो, बघा तर मला कायच बघणार. ॲक्च्युली कॅमेरा ठीक आहे, तेवढा सेटअप नाही आहे माझ्याकडे, पण बऱ्यापैकी. भेटूया पुढे देवगिरी किल्ल्यावर.